केस चांगले होण्यासाठी महिला असो या पुरुष केसांना मेहंदी लावतातच. यामुळे केस मजबूत, लांब आणि काळे राहतात. तसेच तर मेहंदी केसावर लावण्याचे वेगवेगळे पद्धत आहे. पण बरेच लोक केसांना मेहंदी लावताना बऱ्याच चुका करतात. त्यामुळे मेहंदी फायदा केसांना पूर्णपणे मिळू शकत नाही. अशाच आज आम्ही तुम्हाला केसांना मेहंदी लावताना काय काळजी घेतली पाहिजे आणि मेहंदी लावण्याची पद्धत सांगणार आहेत. केसांना मेहंदी लावल्याने अनेक फायदे होतात. मेहंदी लावल्याने केस नैसर्गिक रंग मिळतो आणि तो चमकदार आणि मजबूत होतात. मेहंदीमध्ये अँटी फंगल आणि अँटी मायक्रोबिन गुणधर्म असतात. त्यामुळे केसांची आणि टाळूची फायदेशीर ठरतात. तर चला मग आज मी तुम्हाला कशा प्रकारे मेहंदी भिजवते आणि कसं लावायचं या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत आज थोडक्यात शेअर करणार आहे. सगळ्यात पहिले वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ज्यांनी कोणी माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा सगळ्यांसोबत, जेणेकरून तुम्हाला हे नोटिफिकेशन भेटल. तर मी आज सगळ्यात पहिले मेहंदी भिजवायची पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यात 1 ग्लास पाणी आधीच उकळत ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता चांगली उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये मी चहा पावडर टाकत आहे. जे घरचं तुम्ही चहा बनवता ते चहा पावडर यूज करायचं आहे. एक नॅचरल कलर येतो आपल्या केसांना. तर त्याच्यानंतर मी सगळ्यात बेस्ट म्हणजे इथं मेथी यूज केलेली आहे. 1 चम्मच, जास्त नाही टाकायची, फक्त 1 चम्मच मेथी टाकलेली आहे, जेणेकरून केस आपले मजबूत आणि स्ट्रॉंग होते. त्याच्यानंतर मी हे कलोंजी घेतलेली आहे. तर हे दोन्ही चांगलं उकळून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कलोंजी किती उपयोग आहे. मेहंदीमध्ये आपण ॲड करत आहोत तर ह्याचं पॉवर डबल होणार आहे. तर गॅस पूर्ण बारीक करून ह्याला उकळवायचं आहे. तुम्ही बघू शकता मी गॅस बारीक केलं होतं, डायरेक्ट बंद झालं माझा गॅस. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम बारीकवर म्हणजे उकळवून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. इथं गॅस अजिबात मोठं करायचं नाही. याला 10 ते 15 मिनिटं तुम्हाला वेळ द्यायचा आहे. उकळी येईपर्यंत चांगलं, म्हणजे त्याच्यामधले मेथी जे टाकलेले आहे ते चांगलं मऊ व्हायला पाहिजे. जे त्याचं गुणधर्म पाण्यात यायला पाहिजे त्याला आपण मेहंदीमध्ये यूज करणार आहोत. तर बघू शकता हे पाणी पूर्ण अर्धं व्हायला पाहिजे तोपर्यंत उकळून घ्या. जास्त गॅस मोठं करायचं नाही अजिबात. कुठल्या पण इथं म्हणजे परिस्थितीत गॅस मोठा करायचा नाही. त्याला बारीकच गॅस ठेवायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे मेथी व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही गॅस बंद करू शकता आणि थंड व्हायला ठेवू शकता. तर माझी थोडासा वेळ लागणार आहे. अजून थोडीशी म्हणजे वेळ ठेवणार आहे मी गॅसवरती. तर ह्याला मी आता बंद करून साईडला गार करण्यासाठी ठेवणार आहे. तर सगळ्यात पहिले मी तर लोखंडाची कढई घेतलेली आहे. लोखंडाची कढई का घेतलेली आहे तर ह्याच्यात लोखंडामध्ये खूप आयरन असतं आणि आयरन आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतं. त्याच्यामुळे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे. शक्यतो तुम्ही लोखंडाचीच कढई घ्या, नसेल तर तुम्ही कुठली पण घेऊ शकता. तर मी इथं माझी फेवरेट हिना घेतलेली आहे. तुमची जे फेवरेट मेहंदी आहे तुम्ही घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ऑर्गॅनिक वापरा म्हणजे केसांना त्रास होणार नाही. मी इथं हिना घेतलेली आहे. नुपूर जे कंपनी असते मी ते यूज करते कधी पण माझ्या व्हिडिओमध्ये आणि मला सगळ्यात बेस्ट म्हणजे सगळ्यात फेवरेट आहे माझी नुपूर. तर त्याला कापून घ्यायचं आहे. तुमच्या हेअर लेंथ वाईज तुम्ही भिजवू टाकू शकता मेहंदी, कारण की जास्त होईल. हे माझा मोठा पाकिट आहे 75 वाला. तुम्ही ह्याची क्वांटिटी कमी देखील करू शकता, पण फाडून अजिबात ठेवायचं नाहीये. त्याचा कलर नंतर येणार नाही. पॉकेट नंतर फोडल्यानंतर ते यूज होणार नाही. त्याचा कलर अजिबात म्हणजे होत नाही आपल्या केसांना, हे लक्षात ठेवा. तर हे पूर्णपणे मला इतकी मेहंदी लागणार आहे माझ्या केसांना, कारण की माझे केस खूप मोठे आहेत. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर जे आपण पाणी ठेवलं होतं साईडला ते पूर्णपणे गार झालेलं आहे. जास्त गार पण करायचं नाही, थोडंसं कोमट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याला गाळून घ्यायचं, जेणेकरून त्याचं बी जे आहे ते तिथंच थांबलं पाहिजे. मग चहा पावडर आहे, त्याच्यामध्ये मेथी आहे, कलोंजी आहे, ते मेहंदीमध्ये जायला नाही पाहिजे. गेल्यानंतर लावताना थोडासा त्रास होणार आहे. असं टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून देखील टाकू शकता. जे मेथीचे बी आहेत ते टाकू शकता. पण थोडंसं इरिटेट करतं, केसांना लवकर निघत नाहीये. ज्यांना आवडत नाहीये ते स्किप करू शकतात. मी हे नंतर यूज करणार आहे माझ्या केसांना. अजिबात वेस्ट करायचं नाही, कारण की मेथी खूप स्ट्रॉंग असतं आपल्या केसांसाठी आणि आपल्या सगळ्या समस्याला मात देतं हे. म्हणजे आपल्या केसांना काही पण असू दे, ते मेथी फिक्स करण्यात ताकद आहे. ते सगळे म्हणजे आपल्या केसांची प्रॉब्लेम, हेल्थची प्रॉब्लेम. तर ह्याला चांगलं मिक्स करून घ्या गार पाणी, दुसरं पाणी टाकून. तर बघू शकता अशा प्रकारे माझ्या हाताने जरा जास्त पाणी पडलं होतं, थोडंसं म्हणजे पातळ झाली होती मेहंदी. तुम्ही लक्ष द्या. आता पातळ होणार नाही, कारण की मी समप्रमाण पाणी घेतलेलं आहे. मला असं वाटत होतं की जास्त पाणी हे होत होतं.
तर इथं बघू शकता मी रात्रभर मेहंदी भिजत ठेवले होते. तर अशा प्रकारे ह्याचं कलर येतं, कारण की आपण लोखंडाच्या कढईत भिजू घातलेला आहे. त्याच्यामुळे ह्याचं कलर खूप छान येणार आहे आणि आपले केस पूर्णपणे लाल पण होणार नाहीयेत, कारण की थोडंसं ग्रे कलर येते ह्याच्यामुळं. तर तुम्ही शक्यतो तर लोखंडाची कढई घ्या. ज्यांना जास्त लाल केस आवडत नाहीत, तुम्ही असा हा ट्रिक यूज करू शकता. तुमच्याकडे तवा असेल ते देखील यूज करू शकता. तर चला मग आता अप्लाय करू केसांना. मेहंदी दाखवते तुम्हाला मी कसं अप्लाय करते. तर माझे केस कसे पांढरे झालेत मी तुम्हाला दाखवत होते, पण ते व्यवस्थित दिसणार नाही, कारण की लाईटाच्या पुढे दिसणार नाही. तर सगळ्यात पहिली स्टेप आहे केस चांगलं गुंता काढून घ्यायचा. हा सगळ्यात मोठा म्हणजे टास्क आहे केसांचा, कारण की केस खूप गुंता होतेत. माझे तरी खूप होते. ज्यांचे होते त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्यासारखे कुणाचे केस पातळ म्हणजे लवकर गुंता होते त्यांनी लवकर सांगा, कारण की माझे केस खूप त्रास देतात. लवकर लगेच गुंता होतात माझे केस. तर मी चांगलं सॉर्ट आउट करून घेतलेलं आहे, गुंता काढून घेतलेला आहे केसांचं. तर सगळ्यात पहिले केसांचं चांगलं मुळांशी लावून घ्या. म्हणजे जिथे-जिथे तुमचे केस पांढरे झालेले आहेत आणि स्कॅल्पमध्ये जे पण प्रॉब्लेम आहे ते अगोदर स्कॅल्पपासून फिक्स होते. तर स्कॅल्पला अगोदर चांगलं व्यवस्थित लावून घ्या. तुम्ही हेअर लेंथला स्किप देखील करू शकता तुम्हाला आवडत नसेल तर. तर मला आवडतं हे एकदम कंडिशनर देतं आपल्या केसांना. तर एक कोट बनते आपली मेहंदी लावल्यानंतर आपल्या केसांची. जे आपण केराटिन ट्रीटमेंट किंवा तुम्ही पार्लरमध्ये इथे ट्रीटमेंट करता ते केसांना एक ट्रीटमेंट देतात ना, तशा प्रकारे हे मेहंदी पण खूप छान म्हणजे ट्रीटमेंट देतं आपल्या केसांना. तुम्ही पार्लरमध्ये गेल्यानंतर अगोदर तुमचे केस स्वच्छ धुतलं जातं, कारण की जे मेहंदीचं तुमचं वरचं भाग आहे ते काढून टाकलं जातं, कारण की मेहंदी एक कोट तयार करते आपल्या केसावर आणि म्हणजे त्रास होणार नाही आपल्या केसांना कुठला पण, म्हणून मेहंदी एक त्याची लेयर तयार करते. ज्यांना मेहंदी आवडत नाही ते स्किप देखील करू शकतात, पण मेहंदी लावल्याने केस इतकं छान होतात मी तुम्हाला सांगू शकत नाही. कुठल्या पार्लरचं ट्रीटमेंट सुद्धा हे करत नाही. आपण पार्लरचं जे ट्रीटमेंट करतो ते थोडेच दिवस राहणार आहे. आपण महिन्यात एक वेळा जरी मेहंदी लावली ना, तुम्हाला कुठल्याच ट्रीटमेंटची गरज लागणार नाही तुमच्या केसांना. नॅचरल हे कंडिशनचं काम करतं, कंडिशनरचं. आणि कलर पण खूप छान देतं तुमच्या केसाला आणि व्यवस्थित पण ठेवतं तुमच्या केसाला. आजकालचे म्हणजे असं झालेलं आहे की मेहंदी अजिबात लावत नाहीत केसांना. तर हे लोकं वेडे आहेत. तर मी तरी मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी माझ्या केसांना अप्लाय करते मेहंदी आणि मेहंदीचे इतके फायदे आहेत ना माझ्या केसांना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. पार्लरवाले लोकं म्हणतात लावायचं नाही मेहंदी, पण मी त्यांचं ऐकत नाहीये, कारण की हे माझ्या केसांना इतकं छान केलेलं आहे मेहंदी मी तुम्हाला सांगू शकत नाही. तर ज्यांना आवडत नाही त्यांनी नक्की स्किप करा आणि ज्यांना आवडतं त्यांनी पूर्ण माझा व्हिडिओ बघा. तर बघू शकता मी अशा प्रकारे चांगलं माझ्या हाताने मी व्यवस्थित लावून घेत आहे. मेहंदी ज्या दिवशी लावता तुम्ही अगोदर चांगलं केस धुवून घ्या, जेणेकरून म्हणजे केसात धूळ, प्रदूषण जे पण आहे, तेल वगैरे ते चांगलं काढून घ्या. कारण की मेहंदी जे आपण अप्लाय करतो ते पूर्णपणे काम करत नाही आपल्या केसांना. तर त्याच्यामुळे तुम्ही केस चांगलं धुवून घ्या, स्वच्छ करून घ्या केस. आणि मेहंदी एक ऑर्गॅनिक कंडिशनर आहे. ह्याच्याने काहीच प्रॉब्लेम होणार नाही आपल्या केसांसाठी. तर तुम्ही हे लक्ष द्या, कारण की मेहंदीचं खूप अफवा आहेत. तर मेहंदी तुम्ही वापरून बघा, तुम्हाला फरक पडणार आहे तुमच्या केसांना. केसावर लावलेली मेहंदी प्रभाव वाढण्यासाठी डोक्यावर शॉवर कॅप घालायचा आहे. मी तुम्हाला दाखवले नाहीये या व्हिडिओमध्ये शॉवर कॅप घातलेलं, कारण की मला खूप कंटाळा आला होता. मी तसंच ठेवले होते. नंतर थोड्या वेळाने मी मेहंदी अप्लाय केली. जेव्हा तुम्ही मेहंदी अप्लाय करता ते 5 मिनिटाच्या नंतर तुम्हाला म्हणजे शॉवर कॅप लावायचा आहे. तुम्ही घरचं जे पॉलिथिन आहे ते पण यूज करू शकता. मी तेच लावते, म्हणजे जुगाड आपल्या घरचं जे आपण भाज्याची तरकारी वगैरे आणतो ते छोटं जे पॉलिथिन असतं ते तुम्ही यूज करू शकता. मी तेच यूज करते. तुमच्याकडे शॉवर कॅप असेल तर तुम्ही ते देखील यूज करू शकता. काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तर बघू शकता माझे इतके केस झालेले आहेत. मागच्या साईडला पण मी स्वतःच लावत आहे. थोडासा त्रास होईल, पण तुम्ही हळू-हळू तुम्ही लावायला लागले की तुम्हाला सवय होऊन जाईल. ह्याला 4 ते 5 तास ठेवायचं आहे, जास्त वेळ ठेवायचा नाही आणि मेहंदी अशी खुल्ला सोडायची नाही अजिबात. कारण की मेहंदी लावल्यानंतर सुकून द्यायचं नाही. म्हणजे आपले केस ड्राय होतीलच की मेहंदी सुकल्यानंतर. तुम्हाला मेहंदी लावल्यानंतर कंडिशन अप्लाय आहे. तुम्हाला शॉवर कॅप जरूर लावायचा आहे. मेहंदी म्हणजे खुल्ला सोडायचं नाही. तुम्ही मेहंदी लावल्यानंतर वाळवायला सोडताना तेव्हा तुमचे केस तुटणार आहेत. जेणेकरून तुम्ही नक्की शॉवर कॅप किंवा पॉलिथिन यूज करू शकता. तर मला थोडंसं मागच्या साईडला लावायला प्रॉब्लेम होत होता. तुम्ही बघू शकता. मी याला 5 तास ठेवणार आहे, 4 तास. तुमच्याकडे जेवढा वेळ आहे तुम्ही कलरसाठी यूज करत असाल तर 4 ते 5 तास ठेवा. फक्त तुम्ही कंडिशनरसाठी यूज करत असाल तर तुम्ही 1 ते 2 तास ठेवू शकता किंवा 1च तास ठेवू शकता. मी मागच्या साईडनं मी स्वतःच लावत आहे. तुम्ही बघू शकता. थोडंसं प्रॉब्लेम होतं स्वतः लावल्यानंतर.
तर केसांना नैसर्गिक रंग मिळतो, केस चमकदार आणि मजबूत होतात. त्याच्यामुळे केसाचं कंडिशनिंग होतं आणि पांढरे पण कमी, केस जे पांढरे झालेले आहेत ते हळूहळू कमी होतात. जास्त पांढरे होणार नाहीत, कोंडा कमी होतं केसांचं आणि केसांना पोषण भेटतं. आणि मेहंदी लावताना काळजी घ्यावी. कुरळे आणि कोरडे केसांना मेहंदी लावताना विशेष काळजी घ्यावं लागतं, कारण की कुरळे केसांना थोडंसं प्रॉब्लेम होतं मेहंदी लावते वेळेस. मेहंदी केसांना लावते वेळेस थोडंसं खूप लक्ष देऊन लावावं लागतं, कारण की खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला याला जास्त वेळ ठेवायचं नसेल तर तुम्ही 1 तास ठेवू शकता आणि धुवून टाकू शकता. पण कंडिशन अप्लाय आहे इथं, केस मेहंदी वाळून द्यायचं नाहीये पूर्ण. ह्याला शॉवर कॅप लावून बंद ठेवायचं आहे. थोडं 5 मिनिटांनी सुकल्यानंतर मेहंदी तुम्ही लगेच शॉवर कॅप लावू शकता, किंवा तुम्ही घरातली जी पॉलिथिन आहे ते देखील यूज करू शकता. आणि नंतर तुम्ही पुन्हा केसांना म्हणजे वाळल्यानंतर म्हणजे मेहंदी धुतल्यानंतर तुम्ही केस असंच सोडू शकता, पण आता सोडायचं अजिबात नाहीये. तर माझी मेहंदी अप्लाय करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता, आणि माझ्या हातांना पण खूप छान कलर आलेला आहे. तर आता मेहंदी कशी दिवायची मी थोडक्यात सांगते. तर केस पहिले अगोदर चांगली वरची मेहंदी देऊन घ्या. त्याच्यानंतर तुम्ही अप्स अँड डाऊन करून मेहंदी देऊ शकता. डायरेक्ट नळाखाली गरम कोमट पाणी घ्यायचे, जास्त गरम पण नाही घ्यायचं. माझ्याकडे कॅमेरा होल्ड करायला कोणीच नव्हता, म्हणून मी स्वतः वरती कॅमेरा ठेवून म्हणजे व्हिडिओ शूट करत होते. ते व्यवस्थित लाइटिंग नाही आली, तर अशा पद्धतीने मी केस धुते. तुम्हाला जास्त म्हणजे त्रास होणार नाही केस धुते वेळेस. तुम्ही नळाखाली अप्स अँड डाऊन करून केस धुवू शकता. डायरेक्ट असं ओतायचं नाहीये, पाणी ते निघणार नाही. पहिले अगोदर तुम्ही वरची केस धुवून घ्या, म्हणजे वरची मेहंदी धुतल्यानंतर मधली एक केस निघणार आहे. तुम्ही जे जुडा बनवलेला आहे ते नंतर मेहंदी पूर्ण वरची धुतल्यानंतर मग त्याच्यानंतर ते जुडा काढायचा. डायरेक्ट तुम्ही जुडा काढायचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण की त्याच्यामुळे तुमचे केस तुटणार आहेत. तर बघू शकता मी अशा प्रकारे केस धुवते. तर धुतल्यानंतर ह्याला सुकून द्यायचं, शॅम्पू अजिबात लावायचं नाही. बघू शकता केस माझे पूर्णपणे वाळलेले आहेत. केस धुताना अजिबात तुम्हाला शॅम्पू यूज करायचं नाही कुठल्या पण कंडिशनला. तर त्याच्यानंतर तुम्हाला केस वाळल्यानंतर तुम्हाला चांगलं हेअर ऑइलिंग करायचं आहे. जे आपण मेहंदी लावलेलं आहे ते लवकर निघणार नाही. केस ऑइलिंग केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट शॅम्पू केल्यानंतर तुमच्या केसाचं जे रंग आलेला आहे ते लवकर निघून जाण्याची शक्यता असते. तर तुम्ही डायरेक्ट शॅम्पू लावायचं नाही. 1 दिवस ठेवायचं आहे तुमच्या केसांना तसंच. फक्त तुम्ही पाण्याने केस धुवा. त्याच्यानंतर तुम्ही तेल अप्लाय करा रात्रभर. जर तुम्ही ओव्हरनाईट करत असाल तर तुम्ही ओव्हरनाईट हेअर ऑइलिंग करू शकता, किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही 1 तास देखील करू शकता. पण तेल लावण्याचं खूप गरज आहे केसांना, जेणेकरून केस आपण जे मेहंदी अप्लाय केलेलं आहे ते केस कोरडे होणार नाहीत, आणि जे कलर आपण अप्लाय केलेला आहे ते जाणार नाही लवकर. किती वेळा म्हणजे तुम्हाला 1 महिना 2 महिने टिकवायचं असेल तर तुम्ही हेअर ऑइलिंग चांगली करा. तर बघू शकता हेअर ऑइलिंग करून तुम्ही सकाळी केस धुवू शकता. तर मी अशा प्रकारे तेल लावते. मी कोकोनट ऑइल यूज करत आहे. तुम्हाला जे फेवरेट आहे तुम्ही यूज करू शकता. तर फ्रेंड्स, कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? तुम्हाला थोडं देखील आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, कारण की माझे व्हिडिओ तुम्हाला नक्की भेटतील. नोटिफिकेशन भेटेल त्याचा माझा व्हिडिओ टाकल्यानंतर. तर बघू शकता मी अशा प्रकारे तेल अप्लाय करणार आहे आणि मी ओव्हरनाईट केसांना ठेवणार आहे. त्याच्यानंतर मी सकाळी म्हणजे शॅम्पू करणार आहे केसांना. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन. तुम्हाला जे काही बघायचं आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट अजिबात येत नाहीत. मला कमेंट आल्यानंतर आणि लाईक भेटल्यानंतर मला थोडंसं मोटिवेट भेटतं. तर मी ह्याला बंद बांधून असंच सोडणार आहे. बाय अँड टेक केअर.